नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मी प्रियंका पाटील माझ्या लर्न विथ प्रियंका यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, मराठी विषयामध्ये निबंध लेखन प्रश्न 8 मार्कासाठी विचारला जातो। त्याची मांडणी, रचना, आशय, सुरुवात आणि शेवट कसा करावा या संदर्भात माहिती घेऊया। परीक्षेत प्रसंग लेखन हा एक निबंध लेखनाचा प्रकार असतो। त्यावर आधारित एका निबंधाची माहिती सविस्तर जाणून घेऊया। आपल्या निबंधाचे नाव आहे मी पाहिलेला अपघात। मार्च महिन्यातील एका दिवसाची घटना आहे। रविवारच्या सकाळची वेळ होती। सकाळी 9:30 वाजले होते। सगळी लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होती। मी सकाळी लवकर उठून परीक्षेचा अभ्यास करण्यात मग्न होतो। सोमवारी माझा मराठीचा पहिला पेपर होता। इतक्यातच अचानक आग आग, वाचवा वाचवा, पळा पळा असा जोरजोरात ओरडण्याचा आवाज मला आला। मी घराच्या खिडकीतून सहज बाहेर डोकावून पाहिले तर समोरच्या घरामध्ये भीषण आग लागली होती। उंच उंच आगीचे लोट उठत होते। आगीचा तो भडका बघून तर माझ्या काळजात लख्ख झाले। धुरांचे कल्लोळ आकाशात उंच उंच उठत होते। सकाळी हवेचा वेग जास्त असल्याने आग अधिकच भडकत चालली होती। आगीची ही बातमी कळताच लोकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला। थोड्या वेळाने तेथे पोलिसांची गाडी आली। पोलिसांनी गर्दी कमी केली। त्यानंतर अग्निशमन दलाची गाडी आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण आग इतकी भीषण होती ती लवकर विझतच नव्हती। आग विझवत असताना अचानक गॅसचा मोठा स्फोट झाला। आग अजूनच जास्त भडकली। या आगीत अनेक जण भाजले गेले। एकाची प्रकृती चिंताजनक होती। पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी अनेक लोकांना सुरक्षित बाहेर काढले। अनेक लोकांना आगीतून वाचवले। थोड्या वेळाने 4 रुग्णवाहिका आल्या। आगीत भाजलेल्या रुग्णांना तत्काळ दवाखान्यात नेण्यात आले। ज्यांच्या घराला आग लागली होती त्यांचा आक्रोश पाहणे शक्य नव्हते। आरडाओरड, गोंधळ, आक्रोश हे सर्व पाहून माझे मन भयभीत झाले होते। पहिल्यांदाच अशी भयानक आग, भीषण अपघात मी पाहिला होता। हा अपघात होऊन कित्येक दिवस झाले तरी ते भयानक दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर दिसते। देवाला मनोभावे एवढीच विनंती करीन, प्रार्थना करीन, असा भीषण अपघात पुन्हा होऊ नये, पुन्हा होऊ नये।